स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. आज आहे मी अमृतसरमध्ये. दुपारचे जवळपास 1 वाजायला लागले आणि काल आलतो मी जवळपास दुपारी 12 वाजता, पण खूप जास्त आजारी पडलं होतं त्यामुळं पण. आणि काल पाऊस बी पडला आला इथं पूर्णपणे. तर आता पाऊस कमी झाला आणि आज साईडला बघा दिसायला लागलं, पूर्ण ऊन पडलं. पाऊस खूप जास्त दिसायला लागला पाऊस, आणि पाऊस बी चालू असल्यामुळे मी काल काय बाहेर गेलो नाही. तर आता दुपारी जवळपास 1 वाजायला लागले आणि मी आता झालं जे अमृतसरमधलं गोल्डन टेम्पल आहे, जिथे की गुरु गोविंद साहेब जी यांची समाधी आहे, तिथं जायला लागलं. तिथून आपण गोल्डन टेम्पल बघूया. तिथे जेवण्याचं दाखवतो तुम्हाला. रात्री मी जेवायला गेलो, व्हिडिओ काय बनेल नाही. आता तिकडं जायला लागलो मी. जवळपास 1 किलोमीटर आहे आपल्या तिकडल्या साईडला हॉस्टेल होतं आणि इकडलं जायला लागलं अमृतसरकडं. आणि जेवण झालेत नंतर ते पण दाखवतो तुम्हाला. आणि जेवण झालेत नंतर आपल्याला वाघा बॉर्डरला जायचं. तर जाऊया पहिले अमृतसरचे गोल्डन टेम्पल. समोरून यायला आली हे आहे पंजाब रोडवेज, म्हणजे आपली महाराष्ट्राची कशी महामंडळ असे, तसं पंजाबची अशा प्रकारची आहे. लाल आणि वरी पांढरा कलर थोडासा तशा प्रकारची आहे. आणि इथं कुठं असा एक ब्रिज आला आहे, त्या ब्रिजच्या पलीकडे जायचं आपल्याला. तसं शांत दिसायला लागले सकाळ सकाळी. मार्केटमध्ये आलो मी. एक समोर दिसायला लागले बा, समोरच गोल्डन टेम्पल दिसायला लागले. आणि इथं ऑटो चालायला लागले कंटिन्यू. आणि म्हणजे ऑटोचं परमिशन नाही म्हणा मध्ये जायला लागला. दोन्ही साईडला रेस्टॉरंट आणि गर्दी तशी कमी आहे म्हणा. संध्याकाळ खूप जास्त इथं गर्दी होत्या. तिकडल्या साईडनं आलो मी. चारीकडे दुकान आहे दोन्ही साईडला आणि असा काही चौक लावला. चौकामध्ये असे काही मूर्त्या बनवल्या येतात. आणि त्यानंतर हो का बा पूर्ण हे दिसायला लागलं गोल्डन टेम्पल पासलं समोरचं जे दृश्य आहे. इकडं जायचं आपल्याला. इकडं समोरच आहे जे गोल्डन टेम्पल आहे. आणि जी संध्याकाळी गर्दी खूप जास्त असते, कारण लाईटिंग बिटिंग लागते ना इथं पूर्ण, आणि गर्दी खूप जास्त असते. आता ऊन पडले, दुपारी जेवढं काही जास्त गर्दी नसणार. आणि आज गुरुवार पण आहे, त्याच्यामुळं एवढं काही विशेष गर्दी नाही. जाऊया मला मध्ये गोल्डन टेम्पलमध्ये. समोर आलं हे आलं आपलं जे गुरुद्वारा आहे तिथं आलं आपण. आणि समोर याच्यामधून एंट्री जायच्या. इकडल्या साईडला पाणी प्यायला पण भेटेल तुम्हाला. आणि चप्पल आणि सामान ठेवण्यासाठी इथे समोर पूर्ण लाईन लागले. तर इथं आपण चप्पल आणि सामान ठेवूया. आणि तिकडल्या साईडनं मधा जायचं आपल्याला. घेतला इथं आणि चप्पल मधामध्ये देऊया. मधामध्ये कसं द्यायचं ते बघा. म्हणजे असं प्रकारचं एक टोकन दिलं जाते मधामध्ये चप्पल ठेवल्याच्या नंतर. आणि फ्रीमध्ये द्यायला जाते, कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. मधामध्ये सगळेजण थांबले आहेत असे घ्यायला. जाऊया आपण मधामध्ये टेम्पलच्या मधात. आणि सामान बी ठेवू शकता, पण सामानची तशी चेकिंग करत नाहीत. म्हणजे सामान चेक करतात, पण तुम्ही मधामध्ये घेऊन जाऊ शकता, असं काही नाही. मधात जाण्या अगोदर इथं जातो आपण. मधात जाण्याच्या अगोदर पाय धुतले जातात आणि जे पग आहे ते डोक्याला बांधले जाते. आपण पग बांधूया, कारण मधात ते बांधल्याशी नाही जाऊ देत नाहीत मधामध्ये. आणि इथं सगळेजण पाणी धुवायला लागेल, पाय धुवायला लागेल इथं. आणि इथंच जर तुमच्याकडे रुमाल नसला तर तुम्ही इथून घेऊ शकता, असं काही नाही. स्वतःच असलं तरी बांधू शकता. आणि इथं पडलेलेच असते. इथं असे पाय धुले जाते इथं, मग मधामध्ये झालं जाते. आता मधामध्ये जायला लागलो. मध्ये पाठीमागं चेक झालं आणि मधामध्ये जायला लागलं. आणि समोरच आहे गोल्डन टेम्पल, चमकायला लागले बा सोन्याने. अशा प्रकारचं मी बांधले. जी पगमूल आलो मी ती बांधले. आणि साईडलाच आहे गोल्डन टेम्पल. पाठीमागे चेकिंग झाली आणि लाईन बघा तिकडे दिसायला लागले. पूर्ण आपण एक चक्कर मारून जावं लागणार, सगळेजण असे चक्कर मारून. तिकडल्या साईडनं मधामध्ये बारी आहे जिथं जायला लागते. आणि इकडल्या साईडला दिसायला लागले हे घर. हे आहे लंगर, म्हणजे जेवण्याची इथं कॅन्टीन आहे. म्हणजे लंगर म्हणजे जेवण्याची व्यवस्था आहे पूर्ण. आणि मधामध्ये पाणी बघा पूर्ण दिसायला लागले का, पूर्ण साईडपर्यंत आहे. आणि माणसं तिथं आंघोळ पण करायला लागली, जे की होली म्हणजे शुभ स्थान काहीतरी असं म्हणते. तर तिथं आहे. जाऊया मधामध्ये. आधी आपण जेवण करूया. लंगर दाखवतो तुम्हाला. हे जे की इकडल्या मी तर लंगर पैसे. आणि समोर पण लिहिलं आहे लंगर हॉल इधर आहे, मतलब लंगर हॉल इस तरफ आहे. तर इकडं जाऊया आपण. आता लंगरमध्ये जायला लागलं आणि तुम्हाला दाखवतो प्लेट कशा दिल्या जातात. प्लेट सिंगल प्लेट देतात. आणि इकडंच पूर्ण धुवायला पण चालू आहे. सिंगल प्लेट देते सगळ्याला एक प्लेट दिली. त्यानंतर पूर्ण अजून एक वाटी देणार, चमचा देणार. आणि पूर्ण हे देणार, चमचा एक देणार. तर असं एक चमचा, वाटे आणि प्लेट घेऊन जायचं वरी, जिकडे दिसायला लागली सगळी माणसं जायला लागली. तर आपण बी असं रस्त्यातच दिलं तिकडल्या साईडला येताना. तर अशा काय हॉलमध्ये बसू दे सगळ्याला. सगळे जेवायलाच बसले. तर प्रकारची एक चपाती दिली आणि भात राईस द्यायला लागले तिथे. आणि पूर्ण सगळ्याला देत राहतात. आणि हे जे वाढण्याचे चमचे बघा किती मोठे मोठे इथे. आपले कसे लहान असते. पूर्ण भाजीचे भाजी द्यायला लागली इथे पूर्ण. आणि सगळ्याला जेवायला वाढायला तिथं.
पण आले डाळ राईस त्यानंतर भाजी आलूची आणि चपात्या बघा असे देतात हातामध्ये टाकले जातं वरून जे दिसायला लागले का वरूनच हातात टाकले जाते जे दिसायला लागले पूर्ण हातामध्ये हे बघा असं टाकलं जातं. आणि पाण्यासाठीची व्यवस्था जी पाणी ग्लास दिले जाते अशी प्रकारची वाटी दिली जाते आणि समोरून असं एक नळ आहे नळाला पूर्ण पाणी दिलं जाते नळ आणि वरी त्यांच्याकडे हँडल आहे त्या हँडलनं पूर्ण दाबलं की पूर्ण पाणी जाते पूर्ण पाणी वाढायला लागते बस हँडल आहे त्यांच्याकडे हँडलनं पूर्ण पाणी दाबलं की खाली पाणी पडतंय. आता जेवण झालंय आणि जेवण झाले की नंतर ताट बी स्वतःच आणायचं आणि स्वतःच घेऊन जायचं. आता जेवण झाल्यानंतर आणि आसपास लगेच साफसफाई पण चालू झाली जे उठले का झाडू मारायला लागले लगेच साफसफाई चालू लगेच माणसं इथं बसणार आणि ही जी ताट आहे वाटे सगळं आपण स्वतःच घेऊन खाली जायचं जिथून. तर आलो मी खाली आणि ही जे प्लेट आहे त्या प्लेटा चमचा सगळे एक एक दिलं जाते सगळ्या मधामध्ये समोर सगळ्याला. चमचे ह्याच्यामध्ये घेतले जातात आणि वाट्यासाठी तिकडे स्पेशल बनलेलं आहे पूर्ण असं बनलेलं आहे. सगळे एकूण एकाला दिले जाते समोर. तिकडे धुवायला चालू आहे मला आणि इकडे हात धुवायची सुविधा आधी हात धुवून घेऊया. इकडल्या साईडनं दिसायला तिकडून आपण एंट्री केली ती माझ्यात लंगरमध्ये जाण्यासाठी आणि इकडल्या साईडनं ताट घेऊन खाली वालता ताट घेऊन वरी जायचं तिकडल्या साईडनं वरी जेवण करायचं आणि खाली ताट घेऊन इथं धुवायला जायचे आणि इकडं हात धुवायचे हात धुतल्यानंतर आपण जाऊया तिकडं वाहेगुरुजीचे दर्शन करायला समोर गोल्डन टेम्पलमध्ये. वापस मंदिरामध्ये आलो आणि मधामध्ये माश्या पण आहे तिथं पाणी दिसायला लागले का माश्या पण आहेत दिसायला आता इथे दिसणार संध्याकाळच्या टाईमला दिसते आता पूर्ण. आणि हे काय जे गोल्डन टेम्पल आहे ते सोन्याचं आहे पूर्ण वर दिसायला लागले ते पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या कलरचं आहे. जे दिसायला लागले खाली पट्ट्या या पट्ट्या नारळाच्या या दोरीच्या बनलेले त्या दिसायला लागले आणि पांढऱ्या कलरची फरशी दिसायला लागली ते उन्हामुळे इतकी पोळायला लागले का नाही त्याच्यासाठी पांढऱ्या कलरच्या अशा पट्ट्या टाकल्या पूर्ण जी चारी साईडला हे आहे इथं कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या मधामध्ये पूर्ण. आणि मी जायला लागलो ते तिकडं मधामध्ये गोल्डन टेम्पल आहे आणि इकडं आपण साईडला जाऊ लागलो. आता मधामध्ये दर्शन करायला जाऊ लागलो आणि समोर लाईन बघा किती दिसायला लागली आणि मधामध्ये मला काही रेकॉर्ड करू देणार नाही त्यामुळे इथेच बघा असे प्रकारचे पूर्ण गोल्डन कलरचे पंखे पण लावले म्हणजे कलर मारला गोल्डन कलरचे नाही आणि मधामध्ये लाईन बघा मधामध्ये आणि खूप जास्त टाईम नाही लागला तेवढा 20-1 मिनटं लागली 20-25 मिनटं आणि मधामध्ये अजिबात रेकॉर्डिंग करू देत नाही. तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितली असेल थोडीफार तेवढीच करू दिली मधामध्ये अजिबात व्हिडिओ रेकॉर्डिंग करू देत नाही. बाहेर आलो मी मंदिराच्या आणि इथून जवळपास वाघा बॉर्डरसाठी आपल्या बस जात्या चप्पल घेऊया जिथं काउंटर समोर आहे एकदम मंदिराच्या बाहेरच असते त्या काउंटरवरून चप्पल घेऊया आणि आपली बस आहे ती बस पकडूया इथंच जवळ लागते म्हणा मला माहीत नाही अजून काही जाऊन बघूया. एक 100 ते 200 मीटरवर आहे जास्त लांब नाही. पाठीमागं गोल्डन टेम्पल होतं तिथून एक 200 मीटर चालत आलो आणि समोर असा एक चौक लागतंय चौकामध्ये अशा पुतळा आहे आता कुणाचं पुतळा आहे नाव काय दिसणार आलं आणि त्याच्या साईडला जिथं बघा लिहिलं आहे हॉप ऑन हॉप बस ही जाते डायरेक्ट वाघा बॉर्डरला 350 रुपये घेऊन 3 वाजता निघत्या आणि जवळपास 4:15 किंवा 5:15ला तिथं चालू होते बॉर्डर सेनिमनी. तर ही आहे जी हॉप ऑन हॉप बस आणि गव्हर्नमेंट ऑफ पंजाब म्हणजे गव्हर्नमेंटची आहे. तर घेऊया आपण तिकीट घेऊया इथून ही बस आहे या बस समोर थांबली ती हॉप ऑन ऑफची बस जी काही गव्हर्नमेंट ऑफ पंजाबची पंजाब गव्हर्नमेंट कोण चाललेली देते आणि असं तिकीट घेतलंय 385 रुपये घेतले तिकीट आणि इथून तिकीट घेतले समोर झाडाखालीच त्याचं टेंट लावलं आणि समोरच आपली गाडी चालू आहे. जवळपास 3:30चा टायमिंग आहे गाडी निघण्याचा इथून आणि 6 वाजताची आपली सेरेमनी आहे. तर जवळपास 2:15 वाजता आपली बस इथून निघन. ही आली आपली बस हॉप ऑन हॉप आणि 3 वाजले तर आणि 3:30चा टायमिंग निघायचा आणि 3 वाजले तर गाडी चालू केल्या मधामध्ये जाऊन बसूया तुम्हाला दाखवतो मधामधून बी कशी आहे आणि डबल डेकर आहे वरी पण जाऊन बसता येते. तर जाऊया मधामध्ये ऊपर जा नाही काय हां ऊपर ही बैठते नाही चलो हां. आणि ही अशी काय मधातून दिसत्या बसायला लागले बघा पूर्ण AC बस दिसायला लागले आणि समोर आले वरी आणि ही दिसायला लागली वरी आल्यानंतर ही सिटिंग अशी आज माणसं नाही जास्त काय नाही आणि वरी असं बघायला भेटते तुम्हाला ही डबल सिटिंग आहे आणि साईडला बघा वरी समोर चौक आहे चौकामध्ये पुतळा लावला आहे आणि तिकडल्या साईडला गोल्डन टेम्पल आहे आणि ही काय अशा तिथे एक हॉप ऑन बस आणि इथे एक हॉप ऑन बस बसले तर बसतोय आपण मध्ये. तर आता मी एकटाच बसलो वरी दुसऱ्या मजल्यावर आणि इथं कोणीच नाही आसपास बघायला लागलं सगळेजण खाली पडले कारण आज आहे
गुरुवार आहे आणि शुक्रवार शनिवार खूप जास्त पब्लिक राहते. शनिवार रविवार खूप जास्त पब्लिक राहते आणि जास्त जण नाहीत, 12-13 जण आहेत. AC मध्ये बसली खाली सगळेजण आणि बाकीचं मी एकटाच वरी आहे. आणि 3:30 वाजता आपली गाडी आहे जी निघाली दिसायला लागली बघा. पूर्ण 3:30 वाजता म्हणजे 3:30 वाजताच निघाली गाडी. पाठीमाग तिकडल्या साईडला थांबली होती, इतक्या एक राऊंड चक्कर मारून निघाली वापस गाडी आवली. आणि समोरनं तिथं 2 व्हीलर बाकी कुठल्या गाड्या आणता येत नाही, फक्त ही बस चालते जी गव्हर्नमेंट ऑफ पंजाबची. साईडला जी इमारती बघा किती भारी दिसायला लागली. पाठीमागे सोडलं आपली जी हॉपन ऑफ बस होती, जवळपास 25-30 किलोमीटर होतं, जास्त लांब नाही. अटारी गाव आहे आणि वाघा बॉर्डर आहे. अटारी गाव इथं जवळच आहे, 4 किलोमीटर आहे. आणि पाठीमागं बस होती, बस सोडली. आणि इथं पार्किंगसाठी 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी जागा पण आहे. आणि समोर दिसायला लागले ते आहे वाघा बॉर्डर. अलीकडल्या साईडला जो खंबा दिसायला लागला तिचं इंडियाचा फ्लॅग होता आहे आणि पलीकडल्या जे दिसायला लागला आहे जो खंबा दिसायला लागला आहे तिकडे पाकिस्तानचा झेंडा जे आहे वर येते. तर जवळपास 4:30 वाजले येतं आणि जवळपास 1 घंटा लागलं बसनं यायला. आणि ऊन खूप जास्त जोरानं लागायला लागले. तर जाऊया आपण जो वाघा बॉर्डर आहे तिथं सेरिमनीला. पाण्याची बॉटल आणि पॉपकॉर्न घेतले आणि समोरचा वाघा बॉर्डर आणि 20 रुपयाची पाण्याची बॉटल आणि पॉपकॉर्न 30 रुपयाचे दिले. जाऊया माझ्यामध्ये. सगळे लाईन चालू आहेत आणि समोरच चेकिंग व्हायला आहे तिकडे. आणि इकडल्या साईडला लेडीजची लाईन आणि इकडल्या सगळे मेनची माणसांची लाईन इकडल्या साईडला आहे, लेडीजची लाईन तिकडल्या साईडला आहे समोर. तर हे समोर आलं आपलं वाघा बॉर्डर आणि वर खंबा दिसा बघा किती मोठा दिसायला लागला. झेंडा नाही लावला, आपला झेंडा लावला आहे पण इथं दिसायला लागला हा आपला भारताचा झेंडा दिसायला लागला. दोन्ही साईडला लावला आहे आणि इकडल्या बे साईडला लावला आहे आणि जायला लागला आपण मधात जी बाउंड्री आहे त्याच्याकडे वाघा बॉर्डरकडे. आणि माणसं खूप जास्त गर्दी दिसायला लागली. मधामध्ये जायला लागला आणि पब्लिक बघा किती आहे मधामध्ये दिसायला लागले. आणि समोर आली बॉर्डर. आपण तिकडे समोरच्या साईडला जाऊन बसूया. मधामध्ये आलो मी, जे बॉर्डर आहे वाघा बॉर्डर आणि साईडला दिसायला लागले. 5 वाजले आणि आपली जी सेरेमनी जवळपास अर्ध्या घंट्यात चालू होईल. आणि साईडला बघा माणसं दिसायला लागले सगळे भरलेले. इकडलं पूर्ण पहिल्यांदा ओपन केलं, इकडलं भरलं सगळं काही. आणि आता तिकडल्या साईडला माणसं यायला लागले, ते पण पूर्ण बनेल. आणि ती VIP लाईन आहे, त्याला बहुतेक वेगळं रजिस्ट्रेशन आहे. आणि इथं महात्मा गांधीजीची बी फोटो आहे आणि भारत इंडिया आहे. तिकडं इंडियाचा फ्लॅग आहे आणि इकडं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा. तर हे असं काही आपली बॉर्डर. आणि तिकडल्या साईडला पाकिस्तानचं आहे. आणि पाणीवाले सगळं भेटणार इथं. मग पाणीवाले आईस्क्रीमवाले नाही घेऊन आला तरी चालतं. लागले आता गाणं चालू झालंय आणि सगळ्या जे लेडीज आहेत सगळ्या तिकडे जायला लागल्यात. किती भारी दिसायला लागले, सगळे पळू जायला लागले, तेव्हा पळ्या झालेत. एक बार बस में जो भी दर्शक स्टेडियम में खड़े हैं उन सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कृपया जल्द से जल्द अपने अपने स्थानों पर रह जाएं। साथ ही अपने विशेष ध्यान रखें। कहते हैं स्वच्छता एवं सफाई को ध्यान रखते हुए स्वच्छ भारत मिशन को सुचारू रूप से चलाने और सफल बनाने के लिए प्रिय सरकार सहयोग करें। साथ ही पानी की खाली बोतल, प्लास्टिक इत्यादि को उपयोग करने के दौरान स्टेडियम में कूड़ेदान में डालें, कूड़ेदान का ही प्रयोग करें। स्टेडियम
उनसे निवेदन है कृपया स्टेडियम में नीचे आ जाए। एक बार फिर से आप सभी दर्शकों में से जो भी महिलाएं देशभक्ति गाने को डांस के लिए इच्छुक हो, कृष्ण या रुद्र के नाम चलो जा कोण चिल्लार आहे? ओ अरे माइक लगा है उसका मुंह में। दर्शक जानते हैं आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिटेन सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है।
कमाल कमाल जिंदाबाद 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 भारत 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 समोर दिसायला लागली हीच बिल्डिंग होती. आपण या बिल्डिंगमध्ये बसला होता आणि पलीकडली जी बिल्डिंग दिसायला लागली ती आहे पाकिस्तानची आणि जी समोर फेन्सिंग दिसायला लागली बॉर्डर दिसायला लागली त्याच्या पलीकडल्या साईडला आहे पाकिस्तान आणि अलीकडल्या साईडला आपलं इंडिया आहे. आणि इकडं एरोप्लेन बी ठेवलं इथं. जुना आहे का मतलब ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे का आणि सगळेजण फिरायला बघायला तर दाखवतो मला समोर आलं एरोप्लेन. मला तर ओरिजिनलच वाटायला लागले कारण त्याचे जे पंख आहेत आणि समोर दिसायला लागले पूर्ण ओरिजिनल आहे आणि हे समोर दिसायला लागले हे आहे पाकिस्तानचं बॉर्डर पूर्ण. ते झाड पाकिस्तानमध्ये येते आणि गहू लावलं आहे पलीकडल्या साईडला. आणि इथं वाघा बॉर्डरवर टँक बी आहे ओरिजिनल दिसायला लागला. मला कलर दिलाय हिरव्या आणि ब्राऊन कलरचा दिसायला लागला पूर्ण. समोर थांबले हॉप बस ही दिसायला लागले आणि हे पूर्ण अमृतसर तुम्हाला फिरित आहे. जेवढे बी इथले बघण्यासारखे ठिकाण आहेत ते फिरित आहे दिसायला लागले सगळे मॅपवर तुम्हाला. आणि त्याचे रेट आहेत 500 रुपयापासून चालू होते ते जे 1500पर्यंत थांबते. आणि 7:30 झाले 10 मिनिटात गाडी जायची आणि अजून बसवाल्यानं दरवाजे ओपन नाही गेले. मी बसलो इथं असं कोणत्यावर आणि बस जाऊया आपण गोल्डन टेम्पलकडे. आपल्याला तिकडे सोडलं जे हॉप बस होती ती बसने तिकडे सोडलं. आणि आता संध्याकाळचं तुम्हाला जे संध्याकाळी अमृतसरमध्ये जे वातावरण आहे गोल्डन टेम्पलमध्ये ते दाखवतो तुम्हाला. आणि वरी भाऊ उडवायला ते गोल गोल असते ना ते उडवायला लागला. आणि समोर वातावरण बघा कसं दिसायला लागले सगळं चमकायला लागले सोन्याऱ्या कलरचं दिसायला लागले सगळं काही सगळं सोन्याचं दिसायला लागले. तिथं आता चप्पल ठेवले आणि आसपासला माणसं सगळे झोपलेले बघा. तर झोपायला इथं कुठल्याही प्रकारची बंदी नाही आणि साईडला वरी लाईटिंग लावल्या. आणि तुम्ही संध्याकाळी जर येत असला तर इथे येऊन झोपलं तरी कुणी काय म्हणणार नाही कुणी उठणार नाही. तर जाऊया मधामध्ये गोल्डन टेम्पलमध्ये. सगळेजण झोपले तिथे आरामशी. मधामध्ये आलो मी आणि बघा सगळं दिसायला लागलं पूर्ण गोल्डन टेम्पल. आणि तिकडे दिसायला लागले सोन्यासारखं चमकायला लागले. झूम करून दाखवतो तुम्हाला पूर्ण चमकायला लागले का ते आहे गोल्डन टेम्पल. आणि साईडला लाईटिंग पण खूप भारी लावली आणि मध्ये पाणी चमकायला लागले सगळीकडे.
लंगरमध्ये जेवायला आलो, डाळ घेतली आणि ही खीर आहे जी की गव्हाची म्हणा तांदळाची बनलेली आहे. संध्याकाळची आला तुम्हाला काहीतरी गोड भेटते खायला. दुपारी शिरा होता आणि संध्याकाळी खीर आहे. तर अजून यायला लागले, चपाती यायला लागले. खाऊन आलो म्हणजे जेवण करून आलो देवाचं आणि इथं समोरच गोल्डन टेम्पलच्या समोर बसलो. समोर मंदिर बघा आणि संध्याकाळच्याला खूप कमी गर्दी असते, दिसायला लागले तुम्हाला माणसं दिसायला, दर्शन करून बाहेर यायला लागले. आणि हे सगळं आसपासचं जे वातावरण आहे ते दाखवतो तुम्हाला. तिकडून समोरून आलो मी आणि आसपासचे जेवढे दुकानं बघा जास्त करून बंद झालेत, कारण संध्याकाळचे 11:30 वाजलेत. आणि 11 वाजता जेवण्याचं पण बंद होते जे लंगरमधलं आहे, आणि दर्शन पण बंद होते. तर तुम्ही 11च्या अगोदर या. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि हे दुकान असे दिसायला लागले तुम्हाला संध्याकाळच्या.